अदमापूरचे गुरुमाऊली, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया। तुम्ही जगाचे पालक आणि आम्ही सर्व तुमचे बालक। भगवंतराया भगवंतराया, चुकवा 84चा फेरा। तुमचे नाम घेता शांती लाभे, नरजन्मा येऊन जन्म सार्थक झाला वाटे। मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर आपल्या समोर आलेला असेल तर नक्कीच आपण आजचा हा संदेश पुढील काही 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच आपण हा संदेश ऐकावा आणि नक्कीच आपण बाळूमामांच्या चरणी ही एक मोठी प्रार्थना सतत करावी की मी कसाही असलो तरी फक्त आणि फक्त तुमचाच आहे। तुम्ही मात्र मला अंतरमुळीच देऊ नका। मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला तुम्ही सांभाळून घ्या, अशी आपण बाळूमामांच्या चरणी नेहमी एक मोठी प्रार्थना केली पाहिजे। बाकी जेव्हा जेव्हा आपण बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करत असतो किंवा आपण बाळूमामांचे नामस्मरण करीत असतो तेव्हा ती शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात उभी राहून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी धावून येतच असते। म्हणूनच आपल्याला नेहमी भगवंतांवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे। बाकी सुंदर जग बघण्यासाठी परमेश्वराने मनुष्याला दृष्टी दिली, पण या नजरेमुळे मनुष्य स्वतःकडे कधीच बघू शकणार नाही। त्यामुळे इतरांचे गुणदोष त्याला मात्र दिसून जातात, पण स्वतःचे कधीच दिसणार नाहीत। त्यासाठी मनुष्याने आरशात मात्र बघायला हवे। यासाठीच आत्मपरीक्षण करणे देखील गरजेचं आहे। यामुळे स्वतःच्या मर्यादा असणाऱ्या संधी, कमतरता जाणून घेता येतात आणि त्यातूनच सकारात्मक बदल मात्र नक्कीच आपल्याला बदल घडवता येतात। हे देखील आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे। आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला देखील बाळूमामांच्या चरणी जाताच क्षणी ही एक मोठी प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की गुरुमाऊली, सरू द्या माझे मी पण, तुमच्या दर्शने उजळो माझे जीवन। नित्य करावे तुमचेच चिंतन, तुमच्या जुलीचे भालीभूषण, सदैव राहो ओटांवरती तुमचेच गुण गाता। हे देखील आपल्याला नेहमी भगवंतांच्या चरणी मात्र नक्कीच म्हटलं पाहिजे। आणि कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी आणि दुःख तर होतेच। कर्म करीत असताना फळाकडे चित्त लागल्याने कर्माचे कष्ट होतात, म्हणून तेव्हा मात्र आपल्याला दुःख होते। कर्म संपून फळ मिळाले नाही तर मग मात्र दुःख होते, आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ नक्कीच मिळण्याचा आनंद मात्र ती मारून टाकते, म्हणून ते देखील दुःख होते। सारांश इतकाच, अथपासून इथपर्यंत दुःखच पदरात पडत असते। यासाठी फळाची अपेक्षा सोडून उत्तम कर्म करू लागलो की ते कर्म करीत असतानाच मनाला एक समाधान प्राप्त होते। हेच आपल्याला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे। बाकी मित्रांनो, आपण बाळूमामांजवळ मागावे की तुम्ही प्रत्यक्ष वाटेल त्या स्थितीमध्ये मला ठेवा, पण माझे समाधान कधीही तुम्ही भंगू देऊ नका। माझा मीपणा मात्र तुम्ही काढून टाका। नक्कीच तुमचा विसर पडू मात्र मुळीच आम्हाला देऊ नका। आणि नामामध्ये नक्कीच प्रेम द्या आणि तुमच्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू द्या। हे देखील आपल्याला भगवंतांच्या चरणी सतत म्हणायचं आहे। बाकी स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात ती माणसं मात्र आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाहीत, हे देखील तितकंच खरे। आणि तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असं मात्र वाटत असते प्रत्यक्ष, पण नुसत्या वाटण्याने मात्र काही त्याला घाम येणार नाही। त्यासाठी डॉक्टरांचे औषध तेव्हा मात्र घ्यावे लागते। तसेच ज्याला भगवंतांचे प्रेम यावे असे मनापासून वाटते त्याने देखील नक्कीच मनापासून नाम घेणे हेच एक प्रकारचं औषध आहे, जे तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे। बाकी भगवंत आवडण्यासाठी पुण्य देखील असावं लागतं, भगवंत कळण्यासाठी ज्ञान देखील असावं लागतं, देवावर बोलण्यासाठी प्रेम देखील असावं लागतं, आणि भगवंत जाणण्यासाठी भक्ती भाव देखील श्रद्धेचे असावे लागते। आणि मित्रांनो, आपण आपल्या अंतर्मनाशी हा एक देवी संवाद नक्की साधावा आणि म्हणावे, हे मना, किती संकटे आली तरी तू मुळीच खचू नकोस, फक्त विश्वास ठेव
की चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा नक्कीच होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची नक्कीच बाळूमामांची शक्ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे असं मात्र आपल्याला नेहमी आपल्या अंतर्मनाशी एक मोठा संवाद साधायचा आहे. बाकी एकदा जरी मन आपण बनवले ना की एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही, तर कितीही काही होऊ द्या, पूर्वीसारखं नातं मात्र कधीच ठेवायची इच्छा राहणार नाही. कारण म्हणूनच आपल्याला मात्र आपल्या मनाची मनस्थिती कधीही नक्कीच ढवळू द्यायची नाही, एवढं देखील तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी भाग्याकडून जेवढी तुम्ही नेहमी अपेक्षा ठेवाल तेवढी मात्र ते तुमची निराशा करेल आणि तुम्ही कर्मावर जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त तुमच्या पदरी टाकेल, हे मात्र नक्कीच करेल. आणि ज्याचे त्याचे भोग हे तर प्रत्येकाला भोगावेच लागतात, त्याचा भागाकार मुळीच होणार नाही, पण बेरीज नक्कीच होऊ शकते. कर्म जर तुमचं चांगलं असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची देखील दाट शक्यता आहे. बाकी कायम स्वरूपी एकमेकांशी प्रेमाने मात्र आपण नक्कीच राहावे आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांची निस्वार्थ मनाने सेवा करावी आणि सर्वांशी प्रेमाने राहावे, सर्वांशी मने जिंकावे आणि श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या कार्यात अगदी मनापासून हातभार लावावा. तुमच्यामुळे कधीही कुणाचे मन दुखावले जाणार नाही, या गोष्टीची मात्र आपण जास्तीत जास्त जाणीव ठेवावी, हे देखील तुम्हाला नेहमी लक्षात नक्कीच ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, प्रपंच आणि परमार्थ हा मुळीच वेगळा नाही. प्रपंच मात्र अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच खरा परमार्थ आहे आणि हे परमात्यानेच एक दिलेले आहे आणि ते त्यांचेच आहे असे मानून मात्र आनंदाने राहणे हे एक पद्धतीचं वैराग्य आहे. आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंतांचे स्मरण नाही आणि भगवंतांचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती देखील येणार नाही. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढविता भगवंतांचे स्मरण ठेवायला आरंभ मात्र करावा. त्याच पद्धतीने नक्कीच परमार्थामध्ये मनाचे कष्ट नक्कीच आहेत. आतमध्ये भगवंतांचे अनुसंधान ठेवून बाहेरून प्रत्यक्ष वृत्ती आवरण्याचा जो मनापासून प्रयत्न करील त्याला मात्र परमार्थांचा अनुभव लवकरात लवकर येईल, हे नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, नक्कीच भगवंतांच्या नामाने काय होणार आहे असं मात्र आपण मनात देखील कधी आणू नये. नामामध्ये किती शक्ती आहे याचा मात्र अनुभव आपण भगवंतांचे नाम घेऊनच पाहावे. ज्याला भगवंतांच्या नामाचे प्रेम आले त्याने मात्र भगवंतांनाच आपलेसे केले, यात मुळी शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून ते तुमच्यापाशी आनंदाने धावून येतील, एवढं मात्र आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी कधी कधी श्रमता असून देखील माणसं आयुष्यात यशस्वी होत नसतात, कारण माणसांच्या श्रमता माणसांचं यश अपयश कधीच ठरवत नसतात, तर माणसांचे निर्णयच प्रत्येक गोष्ट ठरवत असतात. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्याचे निर्णय मात्र सकारात्मक दृष्टीने घ्यायचे आहेत. बाकी जे बोलतो ते शब्द असतात आणि जे आपण बोलत नाही ती तर एक पद्धतीची भावना आहे, आणि जे बोलायचं असतं पण ते कधी बोलता येणार नाही ती तर एक पद्धतीची मर्यादा आहे. बाकी नेहमी आपल्या कर्मावर तुम्ही मात्र विश्वास ठेवा, तुमच्या राशीवर मुळीच तुम्ही विश्वास ठेवू नका, कारण श्रीराम आणि रावणांची रास देखील एकच होती, पण नियतीने मात्र दोघांनाही आपल्या कर्मानुसारच फळ दिलेले होते, एवढं मात्र आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी श्रमा करावी लागते आणि श्रमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यानंतर कधी पुढाकार तर कधी माघार देखील तुम्हाला घ्यावीच लागेल. माणसानं आयुष्यात नक्कीच झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेच पायदळी तुडून मोकळे होतात, एवढं मात्र आपण नक्कीच समजून घेतलं पाहिजे. बाकी तुमच्या मनामध्ये येणाऱ्या विचारांचा मागोवा प्रत्यक्ष घेत राहायला तुम्ही मात्र नक्कीच हवा. मग हे विचार का व कुठून आले हे समजून मात्र आपल्याला घेता येईल. म्हणून तुम्ही मात्र तुमच्या विचारांबाबत सजग नक्कीच असायला हवं. स्वतःशी संवाद या अर्थाने मात्र महत्त्वाचा नक्कीच आहे. बाकी आपणच पेरलेल्या कर्मांचं
जेव्हा एक मोठं झाड होईल आणि ते झाड आपल्याला प्रत्यक्ष कर्मांचं फळ द्यायला लागतं, तेव्हा मात्र ते फळ गोड असो किंवा कडू हे मात्र आपल्याला खावंच लागेल. म्हणूनच तुम्हाला जास्तीत जास्त चांगले कर्म करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला गोडच फळ परमेश्वर देईल. हे देखील तितकंच खरे. आणि प्रतिबिंब किती स्वच्छ आणि निर्मळ दिसला तरी कोणाच्या मनात काय आहे हे मात्र मुळीच आपण कधी ओळखू शकणार नाही. आणि प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जीवनामध्ये या 4 गोष्टी मात्र कधीच तुम्ही तोडू नका. ते म्हणजे प्रथम विश्वास, दुसरं आहे नातं, आणि तिसरे आहे मन, आणि चौथे आहे वचन. कारण हे ज्या वेळेस तुटतील तेव्हा मात्र आवाज नक्कीच येणार नाही, पण त्रास मात्र भरपूर होईल. हे नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण मिळत नसतात. कोणाच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की समजून जावा, तुम्ही मात्र तुमच्या जीवनाच्या परीक्षेत नक्कीच पास झालेल्या आहात. बाकी आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करत असतो ते मात्र चुकीचं आहे. तात्पुरत्या सुखासाठी तुम्ही आज धडपडत आहात, त्यापासून दुःखच पदरात नक्कीच पडेल. म्हणून तसे न करता चिरकाळ टेकणाऱ्या सुखासाठी तुम्ही मात्र काहीतरी साधन जास्तीत जास्त प्रमाणात केले पाहिजे. बाकी संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखत असतो. आणि भगवंतांना विसरून भजन करू नका. भगवंतांची आठवण ठेवून मात्र भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय मात्र जास्तीत जास्त आहे. जगाच्या लाजेला तुम्ही मात्र भिवून भगवंतांना मुळीच अंतर देऊ नका. हे देखील तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रभावापेक्षा तो कबूल करावा लागणं, तो देखील पराभव मोठा नक्कीच आहे. पहिल्या पराभवात कधीकधी कर्तृत्व कमी पडतं, तर कधीकधी कर्तबगारी असून भूमीच रथाचं चाक पकडून ठेवते. पण दुसऱ्या प्रभावासाठी प्रत्यक्ष चाक न गिळणारी मनोभूमीच विशाल 100% लागत असते. हे देखील तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी भगवंतांच्या नावामध्ये भगवंतांचे स्मरण साठवलेले आहे. भगवंतांचे नाम आणि त्यांच्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंतांची भक्ती उद्य पावत असते. हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, भगवंतांच्या नामस्मरणाचे कोणते महत्त्व आहेत, तर प्रथम म्हणजे प्रारब्धाची तीव्रता जास्तीत जास्त प्रमाणात कमी होते, समाधान जास्तीत जास्त प्राप्त होते, वास्तू मात्र शुद्ध होते, आणि प्रारब्ध भोगण्याची क्षमता देखील वाढत असते. घरात सात्विकता वाढते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, आणि घरात भगवंतांचा वास देखील राहत असतो. बाकी काळजी मिळते आणि भीती देखील जाते. बाकी सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद तुमच्या साधनेमध्ये सतत तुमच्या मस्तकी देखील असतो. अखंड संचनानंतर भगवंतांची भेट देखील नक्कीच होत असते. हे आपल्याला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे. बाकी आजचा हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर या सुंदर ओळी मात्र नक्कीच तुम्हाला ऐकायचे आहेत. शोधण्यात जागलो आशेचा तारा, नच उमजला भगवंतांचा इशारा. अशक्य समजणे लीला आपुली, मनुष्य निवळ कल सूत्री बाहुली. माता पिता मानस पूर्तीचे कारणी, सर्वस्वे शरणागत भजतो चरणी. जगती गुरुदेव साक्षात संजीवनी, उत्कर्ष पथ दासा लाभतो जीवनी. दृढ विश्वास कोरला भक्त अंतरात, रक्षिषी भाविकास सदा जीवनात. सरळतात चिंता सन्मान मार्ग दाविती, स्वर्गीय अमृतासम गुरुराव म्हणती. सेवकास सत्वरी तारण्यास यावे, कर्म मार्गी गुरुराव पाठबळ असावे. अशक्य साधने कृपेविन प्रगतीस, वरप्रसादिक संधी लाभो प्रयत्नास. जन्म मानसी मिळावा योग्य सन्मान, जन्मदात्या मनी सार्थकी समाधान. गुरुदेयने उन्नती लेकरांची साधावी, गुरुमूर्ती नेत्रांत करणी सदैव वसावी. हे नक्कीच आपण जर ऐकलेलं असेल तर यामध्ये भरपूर असे काही अर्थ आहेत जे आपल्याला नक्कीच समजून आलेले असतील. बाकी आज न चुकता जो मनोभावे भगवंतांचे नामस्मरण करेल त्याला प्रत्यक्ष भगवंतांच्या अस्तित्वाची प्रचिती
आल्याशिवाय मात्र राहणार नाही, हे नक्कीच आपण जास्तीत जास्त प्रमाणात लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा, ज्यानं वेळ सांभाळली त्यानं मात्र नकळत सगळं आयुष्य सांभाळलं. व्यवसाय सांभाळला, असंख्य माणसं सांभाळली. वेळ सांभाळणं म्हणजेच विश्वास सांभाळणं आहे. आणि सुरक्षतेची हमी देणं. माणसं माणसांच्या जवळ येतात, ती मात्र विश्वासापोटी, सुरक्षेसाठी. हे देखील तुम्हाला देखील नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि हक्काने मन मोकळं करता येईल, अशी संगत आयुष्याला लाभली तर जगण्यातील रंगत मात्र जास्तीत जास्त वाढत असते. बाकी वेळेसमोर माणसाला कधीही जिंकता येणार नाही किंवा हरता देखील येणार नाही. फक्त तुम्हाला उत्तम पद्धतीने शिकता मात्र नक्कीच येईल. आणि गरजेनुसार जीवन तुम्ही मात्र नक्कीच जगा, परंतु इच्छेनुसार कधीच तुम्ही तुमचे जीवन जगू नका. कारण गरज तर गरिबांची पूर्ण होते, इच्छाही श्रीमंत जरी असला तरी ती नेहमी अपूर्णच राहते. हे आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी चुकीची सांगत कोळशाप्रमाणे आहे. जर तो गरम असेल तर हात भाजतो आणि तो थंड असेल तर आपला हातच काळा करत असतो. बाकी त्याच चुका माफ केल्या जातात, ज्या चुकांचा हेतू देखील कधी वाईट नसतो. हे देखील तुम्हाला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, नक्कीच भगवंत नेहमी आपल्याला म्हणतात, तू कुणाचे कधी वाईट चिंतू नकोस, तुझे कधीच वाईट होणार नाही. तू कोणाला कधी दुखवू नकोस, तुला कोणी कधी दुखवणार नाही. तू कुणाबद्दल कधीच काही वाईट बोलू नकोस, तुझ्याबद्दल कोणी कधीच वाईट बोलणार नाही. तू कोणालाही कधी फसवू नकोस, तुला कोणीच कधी फसवणार नाही. तू कोणाला कधी उपाशी मात्र ठेवू नकोस, तू कधीही उपाशी राहणार नाहीस. तू सेवा करत राहा, दुसऱ्याला सेवा देखील करण्यासाठी तू देखील प्रवृत्त कर. हेच आपल्याला नेहमी परमेश्वर मात्र नक्कीच सांगत असतात. हे देखील आपल्याला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. बाकी खरं बोलणं जेव्हा वादग्रस्त ठरू लागेल तेव्हा मात्र समजून जावा की खोट्या लोकांनी बाजारात प्रत्यक्ष ताब्यात मात्र घेतलेला आहे. बाकी काळ मात्र बहिरा असतो, तो कधीच कोणाचं काय ऐकणार नाही. पण तो आंधळा नसतो, तो सर्वांना मात्र 100% पाहतो. बाकी सध्या जो क्षण आहे तुमच्या पशी, त्याचा मात्र तुम्ही विचार करून मनमुराद जगणं शिकायला देखील तुम्ही शिकत चला. जर भूतकाळाचं ओझं किंवा भविष्यकाळाची चिंता बाजूला सारून तुम्ही वर्तमानात जगत असो, तर तुम्हाला मात्र कमालीची शांतता आणि प्रसन्नता अनुभवास 100% मिळेल. आणि प्रयत्न यशस्वी होवत अथवा अयशस्वी होवत, कार्याची प्रशंसा हो अथवा कधीही न हो, कर्तव्य हे मात्र तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात केलेच पाहिजे. जेव्हा मनुष्याची योग्यता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होईल तेव्हा मात्र त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात. हीच सध्याची सत्य परिस्थिती आहे. आणि माणसाने वेळेबरोबर नक्कीच चालावे, काळाप्रमाणे बदलावे, पण संस्कारांना शेवटपर्यंत आपल्याबरोबर मात्र नक्कीच सांभाळावे. नाव आणि ओळख छोटी जरी असली तरी चालेल, पण ती मात्र तुम्ही स्वतःची नक्कीच असली पाहिजे. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून जास्तीत जास्त प्रमाणात वाचवत असतात, हे देखील तितकंच खरे. आणि नक्कीच मित्रांनो, भगवंतांचे नामस्मरण केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येणार नाहीत, हे मात्र शक्य नाही. कारण दुःख, संकटे, अडचणी हे तर प्रत्येकाच्या आयुष्याचे त्याचे कर्म आहेत. आणि भगवंतांची भक्ती केल्यानंतर मात्र तुमच्या आयुष्यात जे काही दुःख येणार आहेत त्या दुःखांचा वेग मात्र भरपूर प्रमाणात कमी होऊन जाईल. हेच आपल्याला नेहमी नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती मात्र बोलण्याची नक्कीच तुम्ही हिंमत ठेवली पाहिजे. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती मात्र योग्य पद्धतीने समजून घेण्याची तुम्ही तुमच्या अंगी क्षमता नक्कीच बाळगली पाहिजे. आयुष्य संपण्यासारखे काहीच नाही, एक नवीन सुरुवात तुमची मात्र आतुरतेने वाट पाहत आहे. कारण आयुष्य असा एक व्यवहार आहे जिथं एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय मुळीच तुम्हाला कधी दुसरी गोष्ट मिळणार नाही, हे नक्कीच खरे. बाकी एखाद्याचे वाईट करून
आनंदी मात्र तुम्ही मुळीच होऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा मात्र सावरणे तर दूर, रडण्याच्या लायक देखील मुळीच कधी ठेवणार नाही. आणि ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू ते म्हणजे अज्ञान नसून ज्ञानी असल्याचा एक मोठा भास होणे आहे. आणि संकट टाळणं मुळीच माणसांच्या हाती नसतं, मात्र सामना करणं 100% त्याच्या हाती असतं. आणि प्रत्येक निर्णय माणसाने घेतलेले असतील असे देखील नाही. काही निर्णय तर भगवंत देखील घेत असतात, ते म्हणजे तुमच्या चांगल्यासाठी. म्हणून तुम्हाला त्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवायचा आहे. आणि पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख आपल्याला मिळते त्या सुखाचे नाव म्हणजे आनंद, उत्साह आहे. आणि माणूस तेव्हा चांगला होतो जेव्हा तो चांगला विचार करेल. तुम्ही कसे विचार करता यावरच तुमचे चांगले आणि वाईट दिवस मात्र नक्कीच ठरत असतात. बाकी एकदा फूल फांदीवरून गळून पडले की ते पुन्हा कधीच फांदीवर आपल्याला चिटकवता येणार नाही. पण फांदी जर मजबूत असेल तर त्यावर नवीन फुले 100% पुन्हा फुलत राहतील. तसेच तुमच्या आयुष्यातले हरवलेले क्षण परत कधीच तुम्हाला मिळणार नाहीत. पण उत्साह, आत्मविश्वास आणि मनात चांगले विचार असतील तर येणारा प्रत्येक क्षण सुंदर 100% तुम्हाला करता येईल. बाकी लोकांच्या मते हिरा आणि आरसा यांची मात्र तुलना कधीच होऊ शकणार नाही. परंतु लाखो करोडो रुपयांच्या हिऱ्यांचा हार गळ्यात घातल्यानंतर मामुली आरशासमोरच उभे आपल्याला होवे लागते. म्हणूनच आयुष्यात कधीच कोणत्या गोष्टीला मात्र मुळीच आपण कमी समजू नये. मात्र पुण्य करायचा किती आपण प्रयत्न केला तरी त्यातून नेहमी पाप मात्र घडूनच जातं. आणि तुमच्या हातून नक्की पुण्य किती घडतं याची मात्र गणती कधीच कोणाकडे नसते, हे देखील तितकंच खरे. आणि हरला तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून तुम्हाला मात्र म्हटलं पाहिजे की नक्कीच हा खेळ आयुष्यातला आपला सर्वात कठीण खेळ होता. हे देखील तुम्हाला देखील नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो, आपसात तुलना करण्याची सवय अनेकांना नक्कीच आहे. तुलना सुरू झाली की आपल्यातल्या उणिवा शोधण्याऐवजी आपण मात्र आपल्याचा अहंकार जास्तीत जास्त प्रमाणात जागृत करतो. परंतु समजूतदार व्यक्ती आपल्यातील दोषांचा विचार करून ते मात्र दूर करण्याचा 100% प्रयत्न करत असते. आणि समुद्र मंथन करताना मिळालेल्या रत्नांनी भगवंत संतुष्ट झाले नाहीत किंवा जालिम विषयाच्या भीतीलाही ते कधी बळी पडलेले नाहीत. अमृत मिळेपर्यंत ते मात्र स्वस्थ बसलेले नाहीत. धीरोदांत माणूस ठरवलेले लक्ष गाठल्याशिवाय विश्रांती मात्र कधी घेत नसतो. म्हणूनच तुम्हाला जेव्हा तुमचे प्रत्यक्ष यश मिळून जाईल तेव्हाच तुम्ही मात्र नक्कीच थांबा. मात्र थांबणे मात्र अयोग्य आहे, हेच आपल्याला नेहमी भगवंत सांगत असतात. बाकी कोण तुमच्याशी कसं वागतोय हे बोलून प्रत्यक्ष दाखवू नका. फक्त तुम्ही लक्षात ठेवा, बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही तुमच्यासाठी नक्कीच चांगले आहे. कारण काही लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि मात्र काही लोक खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत असतात, हे मात्र नक्कीच खरे. आणि एखादी वस्तू वापरली नाही तर ती कारांतराने गंजत असते आणि आपण ती जास्तीत जास्त वापरली तर ती झिजते. काही झालं तरी प्रत्येक गोष्टीचा अंत मात्र ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे कधी आपल्यासाठी नक्कीच उत्तम आहे. आणि मित्रांनो, सौंदर्यवान होण्यावर भर देण्यापेक्षा तुम्ही गुणवान होण्यावर नक्कीच भर दिले पाहिजे. कारण काळाच्या ओघात सौंदर्य लोप पावत असते, गुणांचा दरवळ मात्र चिरंतन जास्तीत जास्त राहत असतो. हे देखील तितकंच खरे. आणि कुठलाही बदल आणि त्यासाठी लागणारा वेळ मात्र स्वीकारण्याचा संयम असला तर आपण आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक घटना अनुभवू शकेल. शेवटी श्रद्धा व समर्पित भाव असेल तर सकारात्मक वाढीस 100% लागेल. आणि जसे वातावरण असते तसा मूड देखील होत असतो. प्रत्येकाच्या मनात एक वेगळा मोसम मात्र 100% इथे नक्कीच असतो. आणि स्वतःला कधी कोणापेक्षा कधी कमी मात्र तुम्ही लेखू नका आणि कुणापेक्षा श्रेष्ठ देखील समजू नका. कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो, तर श्रेष्ठ समजल्याने
अहंकार अंगी निर्माण होतो. म्हणूनच कोणता विचार तुम्ही मात्र करू नका. आणि दुर्बळ माणूस, ज्याला स्वतःवर विश्वास नाही, तो मात्र नेहमी आपल्या नशिबावर जास्तीत काळ अवलंबून राहतो. बलवान आणि स्वाभिमानी माणूस नशिबाची पर्वा कधीच करणार नाही, हे मात्र नक्कीच खरे. आणि प्रसिद्धी ही एक अशी पद्धतीची बाब आहे जी किती आपल्याला मिळाली तरी माणसाची मात्र तहान कधी भागणार नाही. संयम आणि माफ करण्याची ताकद जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्हाला सर्व काही साध्य करता येईल. बाकी आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसते असं मात्र काहीच नाही. फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला मात्र उत्तम पद्धतीने जमलेली असते. आणि जिथे तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित नसाल तिथे मात्र तुमच्यामध्ये असलेले गुण आणि अवगुण तुमचे प्रतिनिधित्व करत असतात, हे देखील तितकंच खरे. आणि तुम्ही ज्याला महत्त्व द्याल, तुम्ही मात्र ज्याला तुमचं समजाल, ती व्यक्ती जर तुमच्या शब्दाला किंमत देत नसेल तेव्हा मात्र माणसाला जास्तीत जास्त दुःख होत असते, हे देखील तितकंच खरे. आणि प्रतिसाद तसेच प्रतिक्रिया यातला नेमका फरक कळलाच पाहिजे. प्रत्यक्ष प्रतिक्रिया नेहमी विरुद्ध असते. वादाची सुरुवात इथूनच होते आणि प्रतिसाद हा नेहमी सकारात्मक असतो, बाकी साथ देणारा असतो. इथे कधी वाद होणार नाही. प्रयोग करून पाहूयात. प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देऊन बघू. आयुष्यात निश्चितच उत्तम पद्धतीने तुमच्या बदल घडून येतील. आणि नाव खराब केल्याने कुणाचं अस्तित्व कधी संपणार नाही. आणि नाव पण त्यांचंच खराब केलं जातं ज्यांचं नाव कायम चर्चेत असतं. बाकी मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात की प्रत्यक्ष शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशक्यतेच्याही पुढे नक्कीच निघून जाणं, हे एक उत्तम मार्ग आहे. बाकी आज जी प्रगती, विकास किंवा उन्नती दिसत असेल ती मागील काळात सामोरे गेलेल्या संकट, अपत्य किंवा समस्यांचे फलित आहे. प्रतिकूलता हा वाढीचा अविभाज्य एक भाग आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. बाकी जीवन कुणासाठी कधीच मात्र थांबणार नाही. फक्त जीवन जगण्याचे कारण मात्र बदलून जातील. सर्वच प्रश्न सोडून सुटणार नाहीत. काही प्रश्न मात्र आपल्याला सोडून दिले की आपोआप ते सुटून जातील. आणि नक्कीच आपणच पेरलेल्या कर्मांचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्याला कर्मांचं फळ द्यायला लागत असतं, तेव्हा मात्र ते फळ गोड असो किंवा कडू, ते मात्र आपल्याला नेहमी खावंच लागेल. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही मात्र चांगले कर्म करा, जेणेकरून तुम्हाला गोडच फळ परमेश्वर नक्कीच देतील. बाकी समान पातळीवर राहणे हा तर पाण्याचा धर्म आहे. तुम्ही एक घागर पाण्यातून नक्कीच भरून घ्या. तेथे झालेल्या खळगा भरून काढण्यासाठी बाजूचे सारे जलबिंदू धावत येतील, कारण त्यांना खळगा पाहण्यात आनंद मात्र वाटत नाही. तर पाण्याच्या जलबिंदूपासून ही गोष्ट आपण जास्तीत जास्त शिकली पाहिजे. आणि या जगात सर्व काही सापडेल, पण तुम्हाला स्वतःची चूक मात्र कधीच तुम्हाला सापडणार नाही. पण ज्या दिवशी तुम्हाला ती सापडेल त्या दिवसापासून मात्र तुमचे आयुष्य हमखास उत्तम पद्धतीने नक्कीच तुम्हाला बदललेले दिसेल. आणि शक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्याचा प्रत्यक्ष एकच मार्ग, तो म्हणजे अशक्यतेच्याही नक्कीच पुढे जाण्यात आहे, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, भगवंत नेहमी म्हणतात, क्रोध म्हणजे क्षणिक वेळ. क्रोधाला एकमेव उपाय म्हणजे मौन. क्रोध हा अज्ञानाने येत असतो आणि पश्चातापाने मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातून जात असतो. आणि जगातील सर्वात कणखर आव्हान कोणते असेल तर ते मनाला लावून न घेणे आणि सवडीने नव्हे तर आवडीने बोलणाऱ्यास प्रत्यक्ष आयुष्यात जपायला शिकवणे, हेच एक प्रमाणात आहे. आणि माणसांच्या यशाला चकाकी तर तेव्हाच मिळून जाईल जेव्हा प्रयत्नांचा पाया मजबूत असेल. आणि प्रत्यक्षने माणसाला आधाराचे स्थान तेव्हाच मिळून जाईल जेव्हा त्याची प्रत्येक कृती ही योग्य पद्धतीने प्रामाणिक असेल. आणि जेव्हा एखादी व्यक्ती वळण घेते प्रत्यक्ष, तेव्हा मात्र दिशा बदलते. आणि जेव्हा तुमची वेळ वळण घेईल तेव्हा मात्र तुमची परिस्थिती 100% बदलून जाईल. आणि वेळ प्रत्यक्ष जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वेळेने वळण घेतलं पाहिजे, तर सर्वप्रथम तुम्ही मात्र
भगवंतांची निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती केली पाहिजे आणि निस्वार्थ मनाने आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण देखील नक्कीच केले पाहिजे। बाकी जन्मापासून मृत्यूपर्यंत लाख नाते तयार होत असतात, पण आईसारखी काळजी घेणारे आणि वडिलांसारखे प्रेम करणारे तुम्हाला कधीच कोणी सापडणार नाही, हे मात्र नक्कीच खरे। बाकी चांगले काम करणारा माणूस कधीच सन्मान मात्र मागणार नाही, त्याचे कार्यच त्याला सन्मानास नेहमी पात्र बनवत असतात, हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो, नक्कीच तुमच्या नातलकाबद्दल तुमचा राग दगडासारखा नाही तर तुम्ही मात्र बर्फासारखा नक्कीच ठेवला पाहिजे, जो काही वेळाने मात्र नक्कीच विचलून जाईल। आणि नक्कीच नात्याच्या बागेमध्ये एक नाते कडू निंबाचे पण प्रत्यक्ष आपण लावलं पाहिजे, जे अनुभव भलेही आपल्याला कडवत देईल, परंतु आपल्या अडचणीत तेच आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच उपयोगी येईल, हे देखील तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे। बाकी माणसाला घागर भरून जर आपण सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत बसतो आणि घागरभर सुखाला मात्र तिथल्या तिथे विसरून जातो। म्हणूनच भगवंतांनी तुम्हाला जे काही सुख दिलेले आहे, तुम्ही मात्र त्याकडे जास्तीत जास्त सकारात्मक नजरेने नक्कीच पाहिलं पाहिजे। बाकी जे दुःख तुमच्या आयुष्यात आहे ते मात्र तुमच्या आयुष्यात काही काळासाठी आहे आणि सुख देखील काही काळासाठीच आहे, म्हणून तुम्ही दुःखाकडे नसून सुखाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे, हे मात्र नक्कीच खरे। ओझू तर दिसू येणार नाही, कारण अंगावर लादलेलं ते असतं। जबाबदारीचं ओझं कधी दिसणार नाही, कारण ती तर स्वतः स्वीकारलेलं असतं। आणि पाण्यापेक्षा आपल्याला तहान किती आहे याला जास्त किंमत आहे, मृत्यूपेक्षा जास्त श्वासाला किंमत आहे। या जगामध्ये नाते तर सगळेजण जोडतील, पण नात्यापेक्षा जास्त विश्वासाला प्रत्यक्ष किंमत आहे, हे देखील तितकंच खरे। आणि गेलेला प्रत्येक क्षण हा आयुष्य समजून घेण्याची एक उत्तम संधी आहे आणि येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची एक नक्कीच दुसरी संधी आहे। बाकी माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणजे त्याचे आरोग्य आहे। जर तुमच्या आरोग्याने तुमची साथ सोडली तर तो प्रत्येक नात्यासाठी नक्कीच ओझं बनून जाईल, हे मात्र सर्वात मोठं सत्य तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे। आणि समोरची वाट जर तुमच्या डोळ्यांना दिसेनाशी झाली तर वाट उरलेली नाही असं मात्र तुम्ही समजू नका, कारण प्रत्येक क्षणी तुम्हाला एक गोष्ट धुक्याकून शिकायची आहे। धुक्याने ज्या पद्धतीने पुढचा रस्ता आपल्याला दिसत नसतो, त्याच पद्धतीने आयुष्यात देखील अशा पद्धतीचे धुके नक्कीच पडत असतात। त्या क्षणी मात्र नेहमी प्रयत्न करत चला, पुढे चालत राहा। पुढची वाट तुम्हाला स्वतः परमेश्वर 100% दाखवून जाईल आणि तुम्हाला ती वाट मात्र नक्कीच मिळून जाईल, हे नेहमी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। बाकी सत्य असत्य पारखण्याचे कौशल्य असावे, कानास विष पसरवणे हे मात्र जगाचे एक काम आहे। आणि जर तुम्ही इतरांसाठी दिवा घेऊन गेलात तर तुमच्यावर प्रकाश पडेल आणि तुमचा चेहराही त्या ठिकाणी मात्र उजळेल। ओढ असली की वेळ देखील मिळतं, वेळ मिळाला की बोलणं देखील होतं, बोलणं झालं की समाधान देखील मिळतं आणि समाधानी राहिलं की नातं देखील टिकतं आणि नाते टिकवता आले की ते प्रत्यक्ष आपोआपच 100% भरतं, हे देखील तितकंच खरे। आणि लोकांच्या मनोवृत्तीबद्दल जास्त विचार मात्र मुळीच तुम्ही करू नका, कारण सर्वात जास्त तेच लोक आपले मूल्यांकन करतील ज्यांना स्वतःची काही किंमत नाही। आणि स्वतःच्या प्रगतीत तुम्ही मात्र प्रत्यक्ष इतका वेळ घालवा की दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार मात्र करायला मुळीच तुम्हाला वेळ मिळणार नाही। दुःखाला का घाबरता, आयुष्याची सुरुवात तर रडण्याने झालेली आहे, हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लक्षात ठेवायचं आहे। आणि मित्रांनो, तुमच्या असल्या नसल्याने कोणाला मुळीच काही फरक पडणार नाही। तुम्ही असाल तर नक्कीच तिथे तुमचा वापर केला जाईल आणि तिथे तुम्ही नसाल तर पर्याय जास्तीत जास्त प्रमाणात शोधला जाईल, मात्र कोणतंच काम कधी मात्र अडणार नाही, हे मात्र नक्कीच आपण जास्तीत जास्त प्रमाणात स्मरणात धरलं पाहिजे। आणि संसाराची कर्तव्ये पार पाडून
आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा मात्र उरलेले आयुष्य निवांत आपण काढायचं असतं. पण काहींच्या वाटेला इतका संघर्ष आहे की तो आयुष्याचा शेवटपर्यंत कधीही मात्र संपणार नाही. आणि जर तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्यात दुःख नवे असेल तर तुम्ही मात्र भगवंतांच्या भक्तीत राहिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त चांगले कर्म देखील तुम्ही करायला शिका. बाकी जीवनात आलेले अनुभव हे तर अज्ञात रस्त्यावरील वळणासारखे नक्कीच आहे, जे प्रवास केल्याशिवाय मुळीच कधी तुम्हाला समजणार नाहीत, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे तुमच्या जवळ असतील तेव्हा मात्र तुमच्याकडे दुःख किती मोठे असले तरी त्याच्या वेदना मात्र मुळीच तुम्हाला कधी जाणवणार नाहीत. आणि सत्य कधी ना कधी प्रत्यक्ष कडू असते ना कधी गोड असते. सत्य तर शेवटपर्यंत सत्यच असते. माणूस मात्र आपल्या सोयीनुसार त्याची नेहमी चव ठरवत असतो. हेच आयुष्यातलं एक सर्वात मोठं एक नक्कीच सत्य आहे. बाकी काय चुकलं हे शोधायला हवं, पण आपण मात्र कुणाचं चुकलं हेच जास्तीत जास्त प्रमाणात शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि नक्कीच या संपूर्ण जगामध्ये हजारो नाते तुम्ही बनवा, पण त्या हजारो नात्यांमधील एक नाते तुम्ही अशी बनवायला शिका की जेव्हा ते हजारो तुमच्या विरोधात असतील तरी देखील ते तुमच्यासोबत एक नातं तुम्ही मात्र उत्तम पद्धतीने बनवलेले असेल, ते तुमच्या सोबत उभं असेल, हे देखील तुम्हाला नक्कीच उत्तम पद्धतीने समजलं असेल. आणि मित्रांनो, सूर्याची पण काय गंमत असते. तो पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की सूर्यास्त. माणसांचं मन देखील तसंच आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे जर तुम्ही वागाल तर नक्कीच चांगलं, आणि तुम्ही जर मनाविरुद्ध वागाल तर 100% तुम्ही वाईट ठराल, हे देखील तितकंच खरे. बाकी इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये तर एकच साम्य आहे. दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग नक्कीच असतात. फरक तर एवढाच आहे, इंद्रधनुष्याचे रंग मात्र डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने आपल्याला पाहायला मिळतील. बाकी काहींच्या नजरेत तुम्ही चांगले आहात आणि काहींच्या नजरेत मात्र तुम्ही वाईट आहात. वस्तुस्थिती तर हीच आहे की ज्याची जशी गरज आहे त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष त्याप्रमाणेच आहात. आणि बघण्याचा दृष्टिकोन थोडासा मात्र बदलला की संदर्भ आणि प्रतिक्रिया आपोआपच बदलत असतात. बाकी स्नेह आणि भावना जीवनात मोठी भूमिका बजावतात. जो इतरांचे दुःख नेहमी स्वीकारत असतो तो मात्र नक्कीच माणूस असतो. अंधारात दिवा बनून कोणी कधी तुमच्याजवळ रस्ता दाखवेल कुणास ठाऊक, कारण संकटांच्या वेळी जो तुमच्या सोबत असेल तोच खरा परमेश्वर असेल, हे मात्र तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. बाकी आयुष्यात तुम्हाला ज्या व्यक्तींमुळे त्रास होईल त्यांचं खरं तर तुम्ही आभार व्यक्त केलेच पाहिजे, कारण त्या लोकांमुळेच कसं वागायचं आणि कशा पद्धतीने चालायचं आणि कशा पद्धतीने जगायचं हे मात्र तुम्हाला अचूकपणे त्याच ठिकाणी तुम्ही शिकलेले असाल, हे देखील तितकंच खरे. आणि पश्चाताप बोललेल्या शब्दानेच होत नसून तर कधीकधी वेळेवर न बोलल्याचा पश्चाताप देखील आपल्याला आयुष्यभर राहत असतो. बाकी शब्द दिल्याने आशा मात्र निर्माण होतात आणि दिलेला शब्द पाळल्याने विश्वास मात्र निर्माण होतो. आणि यशस्वी व्यक्ती नेहमी दुसऱ्याला मदत करण्याची संधी मात्र शोधत असते आणि अयशस्वी व्यक्ती यात माझा काय फायदा आहे हा प्रश्न नेहमी प्रत्यक्ष विचारत असते. यात मोठं प्रत्यक्ष दोघात फरक आहे, हे देखील तितकंच आपण समजलं पाहिजे. आणि भूतकाळाचा पश्चाताप तसेच भविष्यकाळाची तुम्ही काळजी सोडाल तर वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा जास्त मौल्यवान तुम्हाला वाटू लागेल. बाकी लोकांनी चांगल्या नजरेने पाहावं म्हणून तुम्ही चांगले वागत असाल तर तुम्ही मात्र खोटं आयुष्य जगत आहात. नक्कीच तुमच्या मनाला जे योग्य वाटेल त्याच पद्धतीने तुम्ही मात्र तुमचं आयुष्य नक्कीच वागलं पाहिजे. मात्र नाती फुलपाखरासारखी आहेत. तुम्ही जर त्यांना घट्ट धरून ठेवाल तर ती गुदमरून जातील, ढिले सोडाल तर ती उडून जातील, पण हळूवार जपलात तर ते आयुष्यभर तुमची साथ देतील, हे नक्कीच तुम्ही समजलं पाहिजे. आणि आयुष्यात शांत राहण्याचा तर एकमेव मार्ग, ज्या गोष्टी तुम्ही कधीच बदलू शकणार नाही त्याबद्दल कधीच तुम्ही विचार करू नका,
कारण ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्या तर 100% घडतील, आणि ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदलणार नाहीत त्या कधीही बदलणार नाहीत. म्हणून काही गोष्टी आपण मात्र परमेश्वरांवरती नक्की सोडून मोकळे झालेलं कधीही चांगलं, हे देखील तितकंच खरे. बाकी या जगात सगळ्या गोष्टी तर सापडतील, पण तुम्हाला स्वतःची चूक कधीच तुम्हाला सापडणार नाही. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःची चूक नक्कीच सापडेल तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम पद्धतीने पुढे जाल. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानी असल्याचा नक्कीच भास होणे आहे. आणि आयुष्य म्हणजे काळाच्या प्रत्यक्ष पटारावरचे एक नाटक आहे. अमुकच भूमिका पाहिजे म्हणून येथे मात्र हट्ट धरून चालणार नाही. त्यापेक्षा आपल्या वाटेला आलेली भूमिका लक्षवेधी कशी करता येईल ते देखील पाहायचं. सुखी व्हायचं असेल तर ते देखील तुम्ही मात्र केलं पाहिजे. आणि तुमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, नक्कीच समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा नक्कीच असावा. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा मात्र आस्वाद जास्तीत जास्त प्रमाणात घेता येतो. बाकी हुशार असणे तर चांगले आहे, पण इतरांना मूर्ख समजणे हा तर सर्वात मोठा मूर्खपणा आहे. हे देखील जीवनातले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. आणि मित्रांनो, नक्कीच जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील, अशी पंगत आणि हक्काने मन मोकळा करता येईल, अशी संगत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत 101% तुमच्या मात्र वाढून जाईल. बाकी सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावर बराचसा प्रवास अवलंबून आहे. मग प्रवास रस्त्यावरचा असो किंवा आयुष्याचा असो. आणि जीवनातील समस्यांपासून दूर पळणे ही समस्यांची एक सुरुवात आहे, परंतु समस्यांचा सामना करणे ही तर समस्येच्या समाप्तीची एक मोठी सुरुवात आहे. आणि तुमची गरज असेल तेव्हाच लोक तुमची आठवण काढतील. प्रत्यक्ष काढत असतील तर गैरसमज मात्र तुम्ही करून घेऊ नका. प्रत्यक्ष कारण तुम्ही त्यांच्या आयुष्यातील ती ज्योत आहात जी फक्त अंधार झाल्यानंतरच नक्कीच त्यांना त्यावेळी दिसून जाते. हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, नक्कीच तुमच्या आयुष्यातील या 2 व्यक्ती तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देतील. प्रथम म्हणजे संधी देणारा आणि दुसरा म्हणजे तुम्हाला धोका देणारा. या दोघेही तुम्हाला उत्तम पद्धतीचे नक्कीच ज्ञान आणि अनुभव देतील, हे मात्र नक्कीच खरे. बाकी भाग्यवान तो नाही ज्याला सर्व काही चांगलं मिळतं. त्याऐवजी भाग्यवान तर तेच असतात ज्यांना जे काही भगवंतांनी दिलेले आहे ते त्याला सर्वोत्तम बनवून नेहमी आनंदी जीवन जगत असतात. आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्याचा अपमान कराल त्यावेळी मात्र तुम्ही तुमचा आदर 100% गमावून बसाल. आणि ज्ञान म्हणजे आपण काय करू शकतो याचे भान, आणि भान म्हणजे आपण कधी काय करू शकतो याचे ज्ञान. आणि कोणाचा पाय ओढण्याऐवजी हात पकडून ओळ उचलणे हे प्रत्यक्ष चांगले. व्यक्तीवर प्रेम करा, वस्तूवर नाही. आणि तुम्ही मात्र वस्तू वापरा, व्यक्ती कधीही नाही. आणि परिवर्तनाची क्रांती भुकेल्या लोकांनी आणली आहे. ज्यांचे पोट भरलेले असते ते मात्र फक्त तमाशा बघतात, हे उत्तम सत्य. बाकी मित्रांनो, माणसांचे कपडे जर फाटले तर ते 100% शिवते येतील, पण विचारच फाटके असतील तर मग मात्र आयुष्याच्या चिंध्या 100% होतील. काय बोलावं हे तर ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे प्रत्येकाचे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे ज्याचा त्याचा दृष्टिकोन ठरवतो. पण एखादी गोष्ट बोलावी का नाही हा तर आपला संयम आणि संस्कारावर जास्तीत जास्त नक्कीच अवलंबून असते. बाकी ठरवून जोडलेली माणसं साथ देतीलच असं काहीच नाही, पण कधी कधी अचानक जोडली गेलेली माणसे मात्र मोठ्या विश्वासाने नक्कीच दूरवर आपल्याला साथ देतील. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच कधी लागत नसते, आणि सुखाच्या आनंदात कोणी कधी झोपत नाही. यालाच तर खरं जीवन म्हटलं गेलेले आहे, जे देखील आपण समजलं पाहिजे. आणि अशक्य ते नाही जे तुम्ही करू शकणार नाही, अशक्य तर तेच आहे जे तुम्ही जे करू इच्छित नाहीत. आणि आयुष्यात कधीही आशा मात्र आपण सोडू नये, कारण भविष्यात तुम्हाला काय मिळेल हे तुम्ही कधीच समजू शकणार नाही.
ती तर परमेश्वरांची एक मोठी योजना आहे, जी तुम्हाला त्यांच्या योजनेवरती जास्तीत जास्त विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. बाकी स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे नक्कीच जोडली जातात. संयम आणि माफ करण्याची ताकद मनुष्यामध्ये मात्र असलीच पाहिजे. सर्व काही त्यावेळी मात्र साध्य होईल. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना नक्कीच दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची उत्तम कळा अवगत झालेली असते. बाकी काहींवर लक्ष ठेवलेच पाहिजे आणि काहींना मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. काहींना लक्षही केले पाहिजे, तर काहींना दुर्लक्षही तुम्ही उत्तम पद्धतीने केले पाहिजे. तरच लोक तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्षात ठेवतील. बाकी काही धडपड न करता मिळणारे यश हे तर केवळ एक यश असते, परंतु अनेक संकटांशी सामना करून मिळवलेले यश म्हणजे एक प्रत्यक्ष दैदिप्यमान विजय असतो. नक्कीच दैदिप्यमान विजय नक्कीच तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक संकटांचा सामना मात्र करावाच लागेल. आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सगळं आपलंच होत गेलं असतं तर मग मात्र गमवण्याची भीती आणि मिळण्याची किंमत मात्र कधीच आपल्याला समजली नसते. आणि यशाच्या शिखरावर राहण्यासाठी वेळोवेळी प्रत्यक्ष तुम्ही स्वतः अपडेट राहणे देखील आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात अनेक संकटे येतात, पण या संकटांना तुम्ही कधी घाबरून जाऊ नका, कारण ते दीर्घकालीन नसतात. गरज आहे ती म्हणजे संकटकाळी संयम आणि धैर्य जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच राखण्याची. बाकी सुखासाठी कोणाकडे तुम्ही मात्र कधीच मुळे हात पसरू नका, कारण तिथे मात्र तुमचा वेळ वाया जाईल. त्यापेक्षा दुःखाशी दोन हात तुम्ही करा. नक्कीच तुमचे उत्तम आणि सर्वश्रेष्ठ वेळ येऊन जाईल. तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे मुळीच महत्त्वाचं नाही, तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे तुमचे जीवन जगतात हे जास्तीत जास्त महत्त्वाचे आहे. बाकी माणसाला जिंकायचे ते तर केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस तुम्हाला साथ देणार नाहीत, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच एकटं पडू देणार नाही. हे मात्र सर्वात मोठं सत्य. आणि शत्रू बनवण्यासाठी आता भांडण करणे गरजेचं नाही. तुम्ही फक्त यशस्वी होऊन बघा, ते आपोआपच तयार होतील. बाकी हळवी असतात म्हणे जे शब्दांनी मोडले जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे मात्र जोडली जातात. आणि संस्कारांना कोणती ओळख मुळीच नाही, ते तर माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि विचारातूनच जास्तीत जास्त प्रमाणात ओळखले जातील. आणि एक ठराविक वयानंतर प्रत्यक्ष आपल्याला पेन्सिलऐवजी हाती पेन दिली जाते. याचे तर कारण एकच आहे की आता मात्र आपल्या लक्षात आले पाहिजे की जसे जसे आपण मोठे होत जाईल तशा तसल्या आपल्या चुका मात्र मुळीच कधी खोडल्या जाणार नाहीत. हेच मोठे सत्य. आणि संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच, पण तुम्ही संघर्षांना घाबरून कृती करत नसाल तर तुम्ही स्वतःला मात्र फसवत आहात. म्हणूनच जास्तीत जास्त आपण मात्र कृती करण्यावर जास्तीत जास्त नक्कीच भर दिला पाहिजे. आणि एक कडू सत्य, सुखी माणसांचा प्रत्यक्ष सदरा कुठेच विकत मिळणार नाही. तो आपल्याला जास्तीत जास्त शिवावा लागतो, आपल्या स्वभावाच्या मापाने आणि भावनांच्या धाग्यांनी. आणि मित्रांनो, हास्य आणि मधुर व्यवहार ही तर जीवनाची डेबिट कार्डे आहेत. प्रथम वापरा, नंतर फायदे मिळवा. क्रोध आणि कठोर शब्द हे जीवनाचे क्रेडिट कार्ड आहेत. प्रथम वापर करा आणि नंतर तुम्ही मात्र भुगतान करा. बाकी जीवनात दोन वाक्य तुम्ही मात्र नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुमच्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट घडली तर ती मात्र भगवंतांची कृपा, आणि जर तुमच्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट झाली तर ती फक्त भगवंतांची इच्छा. दोन्हीमध्ये देखील तुम्हाला समाधान 100% मिळून जाईल. आणि दोन गोष्टी सोडून माणसं मात्र जोडत चला. एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरं म्हणजे मोठेपणा. त्याच पद्धतीने वेळ, मित्र आणि नाते या अशा 3 गोष्टी अशा आहेत की त्यांना किमतींचे लेबल नसते, पण या प्रत्यक्ष हरवल्या की समजते की त्यांची किंमत किती प्रत्यक्ष मोठी आणि मूल्यवान आहे. विश्वास आणि आशीर्वाद कधीच तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही,
कारण ते अदृश्य आहे. पण अशक्य गोष्टी देखील एका क्षणामध्ये ते शक्य करून दाखवित असतात. हे देखील तुम्हाला वेळोवेळी अनुभव 100% येत राहील. बाकी मिळवण्याची अस्वस्थता आणि गमावण्याची भीती बस एवढंच आहे. जीवनाचा एक प्रवास आणि प्रत्येकाने आपल्याला समजून घेतलंच पाहिजे असं मात्र तुम्ही तुमच्या मनी कधीच बाळगून राहू नका. तराजू फक्त वजन सांगू शकतो, गुणवत्ता कधीच सांगणार नाही. एवढंच तुम्ही मात्र नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि भगवंत सर्वांना एकाच मातीपासून नक्कीच निर्माण करत असतो. फरक तर फक्त एवढा आहे, काही बाहेरून सुंदर असतात तर काही अंतर्मनातून सुंदर असतात. आणि जे अंतर्मनातून नक्कीच सुंदर असतात तेच भगवंतांसाठी प्रिय असतात. म्हणून तुम्ही देखील अंतर्मनातून जास्तीत जास्त सुंदर बनण्याचा नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. बाकी दुःखातून येणारा आनंद अधिक तुम्हाला सुखमय वाटू लागेल. आणि प्रत्येक दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र नक्कीच आपण ठेवली पाहिजे. तुमची आजची परिस्थिती उद्या मात्र तशी कधीच राहणार नाही. जेव्हा तुम्ही सातत्याने नक्कीच प्रयत्न करत राहाल आणि तुमच्या निर्णयावर देखील तुम्ही कधीच भीती बाळगू नका. बाकी ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तर नक्कीच घडतील. म्हणून तुम्ही मात्र नक्कीच निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उत्तम पद्धतीने सकारात्मक तुम्ही राहिलं पाहिजे. आणि भगवंतांच्या शक्तीवरती देखील जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. मगच तुम्ही घेतलेले प्रत्येक निर्णय तुम्हाला यशाजवळ नक्कीच पोहोचवतील. बाकी माणूस आपले संपूर्ण आयुष्य नेहमी दुःखात घालवतो, कारण त्याला हे माहिती नाही की आनंद त्याच्या अंतर्मनातच आहे, बाहेर कुठेच आनंद नाही. बाकी सगळ्यांनी त्यांच्याप्रमाणे विचार करावा अशी प्रत्येक अज्ञानी माणसाची मात्र एक मोठी इच्छा असते. आणि जीवनात कधी माघार घ्यायलाही आपण मात्र नक्कीच शिकलं पाहिजे. कारण प्रत्येक वेळी आपलंच वागणं बरोबर करत गेलं तर आयुष्य मात्र एकटं काढण्याची आपल्यावर वेळ येईल. दुःखातून येणारा आनंद अधिक आपल्याला सुखमय वाटत असतो. प्रत्येक दिवस पलटत तर असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती मात्र आपण नक्कीच ठेवली पाहिजे. तुमच्या आजची परिस्थिती उद्या तशीच कधी राहणार नाही, हे मात्र नक्कीच तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा याचा अर्थ मुळीच नाही. कारण तुमच्या वागण्यातून, तुमच्या बोलण्यातून आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक कृतीतूनच तुम्ही तुमचे प्रारब्ध घडवत असता. कर्म हे तर सर्व श्रेष्ठ आहेत. तुम्ही तुमचे कर्म जर चांगले ठेवाल तर प्रारब्ध निश्चितच तुमचा चांगला घडेल. बाकी गर्व मात्र करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती तुम्ही जपली पाहिजे. कारण वेळ आल्यानंतर पैसा नाही तर तुम्हाला माणसं साथ देतील, हे मात्र नेहमी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नक्की स्मरणात धरलं पाहिजे. बाकी संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे तुम्हाला मिळून जातील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी जास्तीत जास्त गरजेच्या आहेत. प्रथम म्हणजे स्वाभिमान आणि दुसरे आहे हिंमत. या दोन्ही गोष्टी बाजारात मात्र तुम्हाला विकत मिळणार नाहीत. त्या प्रत्यक्ष रक्तातच जास्तीत जास्त प्रमाणात असाव्यात. आणि समाधान असेल तरच पैसा तुम्हाला सुख देईल, नाहीतर किती तुम्ही ते मिळवला तरी तुम्हाला ते कमी पडून जाईल. म्हणूनच परमेश्वर तुम्हाला जितकं देतोय त्याबद्दल मात्र तुम्ही भगवंतांचे नक्कीच आभार मानलं पाहिजे. कारण परमेश्वर तुम्हाला तेच देईल जे तुमच्यासाठी योग्य आहे. बाकी आयुष्यात कोणत्याच मर्यादा नाहीत, फक्त तेवढ्याच मर्यादा आहेत ज्या तुम्ही तुमच्या मनात निर्माण केलेल्या आहेत. म्हणून तुम्ही तुमच्या मनातल्या नकारात्मक मर्यादा मात्र लवकरात लवकर काढून टाकल्या पाहिजेत. आणि मित्रांनो, सहकार्य ही तर एक प्रकारची अनमोल भेट आहे जी देतानाही प्रत्यक्ष बरं वाटतं आणि स्वतःला मिळालं तरी देखील नेहमी बरं वाटत असतं. बाकी ज्यांचे शरीर सुंदर आहे लोक त्यांना पसंत करतात, आणि ज्यांचा आत्मा पवित्र आहे त्यांना तर स्वतः भगवंत पसंत करतात, हे देखील तितकंच खरे. आणि मोठी माणसं मनाने छोटी नक्कीच असू शकतील, पण छोट्या मनाने मनाचा मोठेपणा दाखविला की ती मात्र देवासारखी प्रत्येकाला वाटू लागतात. बाकी तुम्ही जे बोलाल ते तर तुमचे शब्द आहेत,
तुम्ही जे बोलणार नाही ती तर तुमची एक भावना आहे, आणि जे तुम्हाला बोलायचं असेल पण बोलता येणार नाही ती तर तुमची एक मर्यादा आहे. बाकी कल्पना कितीही चांगल्या असली तरी आचरणात मात्र आणल्याशिवाय त्यांची किंमत शून्य नक्कीच असेल, हे देखील तितकंच खरे. आणि मित्रांनो, अक्षर किती सुरेख असले तरी प्रथम खाडाखोड झालेल्या शब्दांकडे लक्ष मात्र जास्तीत जास्त सर्वांचे जाते. त्याचप्रमाणे माणसांचे किती चांगले गुण असले तरी प्रथम त्याच्या छोट्या चुकांकडे लक्ष प्रत्येकांचे जात असते. म्हणूनच कधीच कोण सर्वश्रेष्ठ मात्र नक्कीच नसेल, एवढं मात्र आपण लक्षात ठेवून प्रत्येकांच्या काही चुकांना मात्र तुम्ही नक्कीच माफ करायला शिका. बाकी जीवनातील समस्यांपासून पळ काढणे हा समस्यांमुळेच उपाय नाही, आणि जीवनातील समस्या सुटणारच नाहीत असा भविष्यकाळ देखील तुम्हाला कधी मिळणार नाही. बाकी समज आणि तडजोड हे खूप कमी लोकांना समजते. ज्यांना हे समजले त्यांना पुन्हा समजून येण्याची आवश्यकता मात्र मुळीच राहणार नाही, हे देखील तितकंच खरे. आणि जसं विचारपूर्वक बोलणं ही एक पद्धतीची कला आहे, तसं मौन राहणे हे सुद्धा प्रत्यक्ष नक्की साधनेपेक्षा मुळीच कधी कमी नाही. आणि जर वेळ तुमची चांगली असेल तर जगाला समजून जाईल की तुम्ही कशा पद्धतीचे आहात, पण जेव्हा तुमची वेळ वाईट असेल तेव्हा मात्र जग तुम्हाला समजून जाईल की ते कशा पद्धतीचे आहे. म्हणूनच दोन्हीमध्ये देखील तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात काही ना काही नक्कीच शिकायला मिळेल, परंतु वाईट काळामध्ये तुम्हाला उत्तम गोष्टी नक्कीच अनुभवायला मिळतील. बाकी तुलना आणि ईर्ष्या करण्यात तुमचा किमतीचा वेळ मुळीच तुम्ही वाया घालवू नका, कारण आयुष्यात तुम्ही जसे कोणाच्या तरी पुढे असाल तसे कोणाच्या तरी मागे नक्कीच असता, हे देखील तुम्हाला प्रत्येक क्षणी लक्षात ठेवायचं आहे. आणि जीवनात अंधार तर तेथे नाही जिथे तण गरीब आहे, प्रत्यक्ष अंधार तेथे आहे जिथे आपले मन गरीब आहे. बाकी गर्व अंगात भिनले की संत देखील शैतान बनतो, आणि नम्रता अंगी असली की सामान्य व्यक्ती देखील 100% संत बनत असतो. बाकी संघर्ष हा तर यशाचा एकमेव उत्तम मार्ग आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष करावा लागत असेल तर तुम्ही मात्र स्वतःला नशिबवान समजलं पाहिजे, कारण संघर्ष करण्याची संधी भगवंत त्यांनाच देतो ज्यांमध्ये उत्तम पद्धतीची क्षमता असते, आणि ती क्षमता मात्र तुमच्यामध्ये नक्कीच आहे. म्हणून संघर्ष मात्र तुम्ही उत्तम पद्धतीने नक्कीच केलं पाहिजे, हे देखील तुम्ही नक्कीच स्मरणात धरा. बाकी तुमच्या चुका तुम्ही जर मान्य कराल तर आपोआपच तुमचे मन आणि विचार दोन्ही देखील स्वच्छ होताना तुम्हाला दिसतील. तुमचं स्मित हास्य हा तुमचा लोगो आहे, तुमचं व्यक्तिमत्व हा तुमचं बिझनेस कार्ड आहे, आणि तुमची लोकांशी वागण्याची पद्धत हा तुमचा ट्रेडमार्क आहे, जे तुम्हाला देखील नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी संस्कारांना कोणती ओळख नसते, ते तर माणसांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून, त्याच पद्धतीने विचारांतून जास्तीत जास्त पद्धतीने ओळखले जातात. किंमत न देणाऱ्याला तुम्ही किंमत देत राहाल तर तुमचीच किंमत तिथे कमी 100% होऊन जाईल. हे एक किमती सत्य जे तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी मुंग्यांनी गोळा केलेले अन्न, मधमाशांनी गोळा केलेला मध आणि लोभी माणसाने गोळा केलेला पैसा नेहमी इतरांना उपयोगी पडत असतो. आणि आनंदी राहण्याची सवय जर तुम्ही लावून घ्याल तर दुःखाचे काय तर वेळेनुसार ते देखील निघून जाईल, हे देखील तुम्हाला एक मोठा अनुभव देईल. आणि मित्रांनो, जप आणि जप दोन्ही शब्द तर दिसायला सारखेच आहेत, पण उच्चाराला मात्र ते वेगळे आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा एकदम भिन्न आहेत. परमेश्वरांचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप, तरी पण त्यांचा संबंध खूपच जवळचा आहे. आपण भगवंतांचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. यातच आपल्याला उत्तम पद्धतीच्या गोष्टी नक्की समजून गेलेल्या असतील. बाकी माझं चुकलं हे शब्द समोरच्याच्या काळजाला स्पर्श करतात, परंतु हे शब्द म्हणण्यासाठी अंगी फार मोठं सामर्थ्य देखील नक्कीच असलं पाहिजे. बाकी मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन गोष्टी माणसांच्या
वागण्यावरच जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच अवलंबून आहेत आणि काही नाते आयुष्य तुमचं बदलून टाकतील. भेट झाली नाही तरीही आणि भेट झाली तरीही त्याच पद्धतीने आव्हाने आणि जबाबदारी स्वीकारल्याशिवाय तुमच्या क्षमतांची जाणीव मुळीच तुम्हाला कधी होणार नाही. नक्की क्षमतांना आव्हाने दिल्याशिवाय माणूस यशस्वी देखील कधी होऊ शकणार नाही. आणि परिस्थिती हाच तुमचा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि वागायचं कसं परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच तुम्हाला मुळीच कधी शिकवू शकणार नाही. हे मात्र सर्वात मोठं एक नक्की सत्य आहे. बाकी जेवढे मोठे तुमचे स्वप्न असतील तकलीफ सुद्धा तुम्हाला तेवढीच मोठी असेल आणि नक्कीच जेवढी मोठी तुम्हाला अडचण असेल तेवढंच मोठे तुमचे यश देखील असेल. फक्त तुम्हाला मात्र जास्तीत जास्त प्रमाणात संयम नक्कीच ठेवायचा आहे आणि उत्तम कर्म आणि सातत्याने प्रयत्न मात्र तुम्हाला नेहमी करायचे आहेत. बाकी अहंकार आणि संस्कारमध्ये फरक एवढाच आहे. अहंकार दुसऱ्याला झुकवण्यात धन्यता मानतो, त्याच पद्धतीने संस्कार स्वतःला झुकवून नेहमी धन्यता मानत असतो. यातच या दोन्हीमधील अंतर आहे. आणि कुलाराही आपलंसं करण्यासाठी कोणती जादू करावी लागणार नाही. ती तर फक्त जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक जास्तीत जास्त प्रमाणात असलं पाहिजे. हे देखील तितक्याच पद्धतीचं एक मोठं सत्य आहे. आणि मित्रांनो, फक्त तुमचे शरीरच नाही तर तुमचे शब्द देखील सुंदर ठेवा. लोक तुमचा चेहरा विसरू शकतील पण तुमचे शब्द कधीच कोणी विसरणार नाही. हेच एक आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य जे तुम्हाला देखील नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी नाम आपण कसेही घेतले तरी घेणारीची ती योग्य दिशेने प्रगती मात्र करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. म्हणून कसेही करून नाम मात्र आपण घेतलीच पाहिजे. कारण की आपण पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी देखील ते तुम्हाला गोडच लागेल. तसेच भगवंतांचे नाम आपण कसेही घेतले तरी ते आपले काम मात्र करीतच असतात. फक्त आपल्याला जास्तीत जास्त स्वतःवर आणि त्यांच्यावर विश्वास देखील ठेवायचा आहे. बाकी तुम्ही या 3 गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यायला शिका. प्रथम म्हणजे तुमचे आचरण, ते तुम्ही अगदी शुद्ध ठेवायला शिका. दुसरे म्हणजे भगवंतांच्या नामाला कधी तुम्ही सोडू नका. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझा सांभाळ करणारा कोणीतरी म्हणजेच स्वतः श्री संत सद्गुरू बाळू मामा आहेत. ही जाणीव देखील तुम्ही तुमच्या मनी आणि अंगी जास्तीत जास्त जागृत ठेवावे. हेच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कटाक्षाने या गोष्टींकडे लक्ष द्यायचे आहेत. बाकी जगातले अत्याचार आणि ती अधर्म असमाधान या सर्वांचे कारण हेच की मनुष्य जास्त लोभी झालेला आहे. बाकी भगवंतांची ज्याच्यावर कृपा आहे त्याला मात्र प्रत्यक्ष तो नक्कीच तात्पुरताच समजत आहे. त्याच पद्धतीने त्याला तो पोटापुरता देखील पैसा देतो. पण ज्याची परीक्षा प्रत्यक्ष पाहायची आहे त्याला मात्र भगवंत जास्त पैसा देतो. आणि प्रेमळ भक्तांनो, ही अमूल्य गोष्ट देखील नेहमी तुम्हाला तुमच्या स्मरणात ठेवायचं आहे. ते म्हणजे समाधानाने करावे जतन. ते नसावे कशावर अवलंबून. लाभहानीत न गुंतवता मन राखता येईल समाधान. समाधानाला नक्कीच अडवणूक जाणं. माझा मीच आपण हेच आपल्याला नेहमी लक्षात मात्र ठेवायचं आहे. बाकी ज्या पद्धतीने तुम्हाला भगवंतांनी दुःख दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुख देखील भगवंत नक्कीच देईल. परंतु भगवंतांनी दुःख तुम्हाला एकतर तुमच्या वाईट कर्मामुळे दिलेले आहे किंवा तुम्हाला काहीतरी भगवंतांनी शिकवायचं आहे. म्हणूनच त्यांनी ते मोठं दुःख तुमच्यावर सोपवलेलं आहे. म्हणून काळजी न करता आपण नेहमी बाळूमामांच्या स्मरणात राहावे आणि असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश आपण मात्र अगदी शांत मनाने ऐकावे. आजचा हा संदेश जर तुम्ही पूर्ण ऐकलेला असाल तर प्रेमळ भक्तांनो, मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशाच गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. तोपर्यंत जय श्रीराम.